मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतलं दर्शन। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत बैठकीचं आयोजन। गिरीश महाजन, दादा भुसे सुद्धा राहणार उपस्थित। नागपूर हळूहळू पूर्वपदावर। पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सकरदरा, इमामवाडा भागातील संचारबंदी हटवली, तर कोतवाली, गणेशपेठेत संध्याकाळी 7 ते 10 शिथिलता। यशोधरा नगरमध्ये मात्र संचारबंदी कायम। गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। संवेदनशील भागात रूट मार्च आणि मॉक ड्रिल। सणांच्या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी। औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्यासाठी निघालेल्या तरुणाला संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेत जिल्ह्याबाहेर केली रवानगी, तर गनिमी काव्यानं टाळं ठोकणारच, संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा इशारा। महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमा। छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। ताराराणींच्या स्मारकाची सुद्धा केली मागणी। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची महत्त्वाची बैठक। संघटनात्मक बदलांसह नव्या कार्यकारिणीची होणार घोषणा। मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांची सुद्धा नियुक्ती होणार। अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच। सीबीआयकडून मुंबई हायकोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल। रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। कांदा उत्पादकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा। 1 एप्रिलपासून कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क हटवलं। कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे घेतला निर्णय। पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांच्या भव्य रॅलीचं आयोजन। महिलांचा जोश आणि जल्लोष। गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीचा उपक्रम यंदाचं 3रं वर्ष।